मला असं वाटतं लव्ह मॅरेज केलं तर खरंच फायदा असतो. काय ते सांगते पुढे, पण त्या अगोदर मी माझं रुटीन शेअर करते. जे की चप्पल स्टँड जे आहे ना, ते मी ऑनलाईन घेतलेलं आहे आणि खरंच खूप मस्त क्वालिटी त्याची. तुम्हाला जर लिंक हवी असेल तर नक्की मला कमेंट्स करा. मी लिंक देऊन टाकेल. त्यानंतर जे चप्पल स्टँड आहे ना, ते माझं थोडंसं ना निघालेलं बाहेर तिथं पाईप. मग ते तिथं जॉइन करत होते आणि जॉइन करते ना मला काही माझे शूज, चप्पल दिसले, जे की मी कधी यूजच नाही करत नाही. तरी पण मी घेऊन लय खूप वेळ शूज असं चप्पल वगैरे घ्यायचं आणि ते मी वेअर नाही केलेली तशाच म्हटलं असेल. त्यानंतर साडी घेतलेली, मला खूप दिवसांपासून ही साडी घ्यायची होती. तर आज घेतली, मस्त ती घडी वगैरे घातली त्याची. आणि मी ह्या साड्या ना अशा ना बॅगमध्ये फोल्ड करून ठेवते, जेणेकरून आपल्या बॅगमध्ये 2-3 तर साड्या इझिली बसतात. सिल्क साड्या 2 बसतात आणि सिल्क साड्या 2-3 बसतात आणि कॉटनची वगैरे असेल तर फक्त रेअरली 2 साड्या तरी बसतात त्यात. त्यानंतर त्या कपाटात वगैरे ठेवून दिल्या आणि मला चपाती बनवायची होती आणि इथे बघा कधीतरी चपाती अशी फुगली ना, तर असं व्हिडिओ क्लिप घ्यायला पण छान वाटतं ना. आणि माझी चपाती पण मस्त फुगलेली. त्यानंतर लव्ह मॅरेजचा हा फायदा असतो की आज माझ्या फक्त घरात मी चपाती बनवली, अशा बघून बाहेरून भाजी आणते तर बोलला ठीक आणते. मग आम्ही मस्त भाजी वगैरे आणली त्याने. त्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं. लव्ह मॅरेजचा हा फायदा असतो. लव्ह मॅरेज काय अरेंज मॅरेज मध्ये पण असतो, पण मला असं वाटतं लव्ह मॅरेजमध्ये जास्त असतो. मग त्यानंतर त्याने मला भाजी वगैरे मस्तपैकी आणून दिली आणि मला बरंच नव्हतं वाटत तिथे. आणि मग त्यानंतर भाजी वगैरे आणली आणि जेवण वगैरे केलं. सो असा होता माझा आजचा व्हिडिओ. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका गाईज, कारण तुमचं एक सबस्क्राईब माझ्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट. ओके, सो बाय, स्टे ट्यून.